नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या दुसऱ्या भागामध्ये आपण राजा राममोहन रॉय यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य तथा त्यांचे धार्मिक आणि सामाजिक विचार यांची माहिती घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण राजा राममोहन रॉय यांच्या जीवनचरित्राची माहिती घेतलेली आहे. तर राजा राममोहन रॉय हे महान धर्मसुधारक होते. ही धर्मसुधारणा करीत असताना त्यांनी वेदांत ग्रंथांचा आधार घेतला असला तरी देखील त्यांनी कोणत्याही ग्रंथांना प्रमादरहित मानलेलं नाही. त्यांनी अनेक भाषांचं अध्ययन केलेलं होतं आणि त्या आधारे विभिन्न धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि सर्व धर्मांमध्ये एकेश्वरवादी सिद्धांतांचं प्रचलन आहे या मौलिक एकतेवर त्यांनी विश्वास ठेवलेला होता. वेद, बायबल, कुराण यात दिलेला एकमेव संदेश म्हणजेच ईश्वर एकात्मा आहे हा होय असं त्यांचं मत होतं. उपनिषदांमधील ईश्वर एकच आहे ही कल्पना त्यांना मान्य होती आणि ब्राह्मो समाजाचं हे एक मुख्य तत्व होतं. राजा राममोहन रॉय यांच्या दृष्टीने धर्म ही विश्वासाची वस्तू होती. त्यामुळंच सर्व धर्मानुयायांमध्ये एकतेची भावना दृढ होईल अशी ब्राह्मो समाजाची पूजा पद्धती त्यांनी ठेवलेली होती. सर्व धर्माचा सार ग्रहण करावा आणि कृत्रिम आणि ढोंग असलेल्या बाबी त्यागाव्या अशी त्यांची इच्छा होती. भारतामधील सामाजिक आणि धार्मिक दोषांशी ते चांगल्या पद्धतीने परिचित होते आणि त्यात सुधारणा करण्याच्या इच्छेपोटी त्यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. तर ब्राह्मो समाजाच्या बद्दल आपण स्वतंत्र असे लेक्चर्स घेणार आहोत. पहिल्या ब्राह्मो समाजाच्या पहिल्या टप्प्यापासून ते 5व्या टप्प्यापर्यंतची आपण सविस्तर माहिती त्या वेगळ्या तासांमध्ये आपण पाहणार आहोत. मात्र या ब्राह्मो समाजाचे मुख्य सिद्धांत काय होते? ते ईश्वर एक आहे आणि तो विश्वाचा निर्माता, पालक आणि रक्षक आहे. ईश्वराची शक्ती, प्रेम, न्याय आणि पवित्रता ही अपरिमित स्वरूपाची आहे. जीवात्मा अमर आहे आणि त्याच्यात असीम उन्नती करण्याची क्षमता आहे. आपल्या कर्मासाठी आपण ईश्वराप्रती उत्तरदायी असावं. त्यानंतर आध्यात्मिक उन्नतीसाठी ईश्वराची प्रार्थना अत्यावश्यक आहे. ईश्वराचा आश्रय त्याच्या अस्तित्वाच्या अनुभूतीसाठी आवश्यक आहे. कोणत्याही निर्मिलेल्या वस्तूला ईश्वर समजून पूजा करू नये. कोणताही ग्रंथ अथवा पुरुषाला निर्वाण अथवा मोक्षप्राप्तीचे साधन मानू नये हे ब्राह्मो समाजाचे सिद्धांत होते. त्यांच्या धार्मिक विचारांमधला जो दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पाश्चिमात्य बुद्धिवादी विचारधारा आणि पौर्वात्य अध्यात्मवादाचा समन्वय करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तुहफत उल मुवाहिद्दीन या ग्रंथामध्ये त्यांनी तर्कवादी बुद्धिवादाचं समर्थन केलं. केन उपनिषदाचा अनुवाद करून परंपरा आणि विचार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ईसा उपनिषदाच्या अनुवादामध्ये धर्मग्रंथांचं विश्लेषण केलं आणि त्यामधील आशयाची बुद्धियुक्त व्याख्या करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं होतं. रॉय यांनी परंपरागत धर्म म्हणजे जो लोकधर्म आहे आणि देवी धर्म यांच्यामध्ये त्यांनी अंतर केलेलं आहे. रॉय यांच्या मते परंपरागत धर्म अंधविश्वास आणि तार्किक विसंगतीने भरलेला आहे, परंतु देवी धर्मामध्ये अशा स्वरूपाची कोणतीही बाब नाही आहे. देवी धर्मामध्ये विश्वात ईश्वर आहे जो संपूर्ण ब्रह्मांडाला नियंत्रित करतो या बाबीचा स्वीकार केलेला आहे असं ते मत मांडतात. मात्र या ठिकाणी एक आपल्याला त्यांच्या विचारांमधली विसंगती लक्षात येते की 18व्या शतकात तार्किकतेच्या महत्त्वावर विश्वास ठेवलं गेलं. पाश्चिमात्य विचारवंतांद्वारे या तार्किकतेवर भर दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर पश्चिमेकडील अनुभववादाने आणि संदेहवादाने वैज्ञानिक अमूर्तवादाला जन्म दिलं आणि यासमोर म्हणजे या वैज्ञानिक अमूर्तवादाच्या समोर भारतीय तत्वज्ञानाचा आत्मा असलेला आदर्शवाद आणि रहस्यवादाला कोणतंही स्थान नाही आहे. तरी परंतु राजा राममोहन राय यांनी सर्वप्रथम असं सांगितलं की भारतीय धर्मग्रंथामध्ये अंतरात्म्याच्या स्वातंत्र्याची संकल्पना आहे आणि ही जी अंतरात्म्याच्या स्वातंत्र्याची संकल्पना आहे ही संकल्पना पाश्चिमात्य बुद्धिवादी दृष्टिकोनाशी जुळते
या दृष्टिकोनाशी साम्यता दर्शविते. अशा स्वरूपाची मांडणी त्यांच्या धार्मिक विचारांमध्ये राजा राममोहन रॉय यांनी सर्वप्रथम केलेली आहे. त्यानंतर राजा राममोहन रॉय हे स्वतंत्रता आणि सहिष्णुतेचे पुजारी होते. त्यांच्या स्वातंत्र्याचा अभिधारणेचा मुख्य स्रोत हा उपनिषद आहे आणि या स्वातंत्र्याच्या अभिधारणेच्या अभिव्यक्तीची धर्म, नैतिकता, सामाजिक व्यवस्था, राजनीती याच्याकडून रॉय अपेक्षा करतात. आणि ही जी अभिव्यक्ती जी आहे ही अभिव्यक्ती ख्रिश्चन आणि इस्लामी धर्मामध्ये त्यांना दिसते आणि म्हणूनच सर्व धर्माच्या मौलिक एकतेवर आणि सत्यावर त्यांचा विश्वास होता. म्हणजे ते म्हणतात की हिंदूंचा उद्धार वेदांताच्या आधारे करावा, मुसलमानांचा उद्धार कुराणांच्या आधारे करावा, ख्रिश्चनांनी बायबलच्या आधारे आपला उद्धार करावा आणि असे करता करता प्रत्येक धर्मातील शुद्ध एकेश्वरी विचारांच्या लोकांनी परमेश्वराची उपासना करण्यास अगर तत्वज्ञानाची देवाणघेवाण करण्यास एकत्र जमावे आणि यामध्येच जगाच्या उद्धाराची बीजे रॉय यांना दिसत होती. ते असं म्हणत की ख्रिश्चन धर्माने नीतिप्रचाराच्या कामी आघाडी मारलेली आहे, मुसलमानांचे देवताकांड शुद्धतम आहे आणि हिंदूंच्या वेदांतातील तत्वज्ञान प्रगल्भ आहे, अशा स्वरूपाची त्यांची श्रद्धा होती. तुफतुल मुवाहिद्दीन हा त्यांचा सत्याचा शोध घेण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. एकेश्वराचं सूक्ष्म असं विश्लेषण त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर दी प्रिसेप्टस ऑफ जेजस या ग्रंथामध्ये ख्रिश्चन धर्माच्या नैतिक सिद्धांताचं वर्णन रॉय यांनी केलेलं आहे आणि या सर्व विचारांच्या आधारेच ते असं म्हणतात, कारण सर्व धर्मांच्या मौलिक एकतेवर आणि सत्यावर त्यांचा विश्वास असल्या कारणाने सर्व धर्माचा आपण आदर करावा आणि कोणाचीही निंदा करू नये, अशा स्वरूपाचं मत रॉय मांडतात. रॉय यांच्या धार्मिक कार्यामधला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्यांनी केलेला वेदांताचा प्रसार होय. तर 1815 मध्ये वेदांत सूत्रातील शांकर भाष्याचं बंगाली अनुवाद त्यांनी प्रसिद्ध केलं. 1816 व 17 मध्ये ईश, केन, मुंडक, कट, मांडुक्य या उपनिषदांचं बंगाली भाषांतर त्यांनी केलं आणि शेवटचं सोडून इतरांचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केलेलं होतं. आता या आधारेच हिंदू धर्माला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे भाषांतर करीत असताना या सर्वांना स्वतः प्रस्तावना लिहून स्वखर्चाने ते लोकांना वाटप करत असत. याच सुमारास ब्रह्मसूत्र भाष्याच्या आधारे त्यांनी वेदांसार नावाचं छोटं पुस्तक लिहिलं. आता ह्या धर्मप्रचाराचा हेतू काय आहे तर वेदांतातील परमात्म्याचा शुद्ध आणि उच्च कल्पनांचा लोकांत प्रसार व्हावा, मूर्तीपूजा आणि तजन्नीत मूळ धर्मकल्पना व आचार यांचा निराश व्हावा, हाच हेतू रॉय यांच्या या वेदांत प्रसाराच्या पाठीमागे होता. पण असं करत असताना प्रत्येक धर्माची जी सुधारणा आहे त्या त्या परंपरेत वाढलेल्या लोकांनीच करावी या मताचे रॉय होते आणि या दृष्टीने ते स्वतःचा उल्लेख एकेश्वरी हिंदू अशा स्वरूपानं करत असत. हे एक अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला म्हणता येईल. तर रॉय यांनी जी धार्मिक सुधारणा केलेली आहे या धार्मिक सुधारणेच्या क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या उपलब्धी म्हणजे काय तर धर्माचा सार असलेल्या बाबींचा स्वीकार करावा आणि असार असलेल्या बाबींचा अस्वीकार करावा, ही एक बाब. दुसरी, धार्मिक आणि नैतिक चिंतनासाठी बुद्धिवादी विधायक दृष्टिकोनाचा स्वीकार करावा. या दोन बाबी रॉय यांच्या महत्त्वाच्या अशा उपलब्धी आहेत ज्या त्यांनी प्रथमतः मांडल्या. आणि त्यांनी हे लोकांना दाखवून दिलं की कर्मकांड अनुज्ञेय असले तरी ते अनिवार्य नाही. हे त्यांनी वैदिक ग्रंथ आणि उपनिषदांच्या आधारे स्पष्ट केलं. आणि विवेकपूर्ण सिद्धांताच्या आधारे त्यांनी असं मांडलं की कोणतेही जे आदेश आहेत किंवा निषेध किंवा आचरणाचे जे नियम आहेत हे टाकाऊ स्वरूपाचे आहेत. त्यांच्या मते मनुष्य हा देवतातुल्य आहे आणि तो आपल्या सत्कर्माने उन्नत होऊ शकतो. या हिंदू धर्मातील महान सिद्धांतांचा त्यांनी स्वीकार केला. ईश्वराच्या एकतेवरील विश्वास आणि निरर्थक धार्मिक कर्मकांडांचा त्याग करण्याचं त्यांनी हिंदूंना आवाहन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी
त्रयसूत्री मांडलेली आहे. लक्षात घ्या, त्यांच्या धार्मिक बाबीमधली एक महत्त्वाची बाब ती म्हणजे श्रवण, मनन आणि नित्यसन याच्या अनुपालनातून मनुष्य ईश्वराशी संबंध प्राप्त करू शकतो. तर मूर्तीपूजेवर टीका करताना ते असं म्हणतात की मूर्तीपूजेमुळं हिंदू जे आहेत हे बौद्धिकदृष्ट्या गुलाम बनलेले आहेत आणि भूतदया आणि परोपकाराच्या सद्मार्गापासून ते दूर गेलेले आहेत. त्याच पद्धतीने मूर्तीपूजेमुळे अनेक निष्ठुर, विषम आणि वेडगळ रूढी आणि आचारांचे दास हिंदू बनलेले आहेत. म्हणून ही मूर्तीपूजाचा त्याग करावा या मत रॉय यांनी बनवलेलं होतं. आणि ही जी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याची ही जी तरफ आहे ही त्यांना उपनिषेधांतील वेदांतातच आपल्याला सापडलेली दिसून येते. रॉय यांच्या धार्मिक विचारांमधली एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी इस्लामी धर्मातील अनेक दोषांवर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मातील अनेक दोषांवर देखील त्यांनी टीका केलेली आपल्याला दिसून येते. ते म्हणजे येशू ख्रिस्तांच्या शिकवणीची त्यांनी प्रशंसा केलेली आहे, मात्र येशूच्या दैवत्वावर टीका केलेली आहे. येशूला देव आणि परमेश्वराचा प्रत्यक्ष पुत्र मानण्यास त्यांनी नकार दिलेला आहे आणि जी चुकीची ख्रिश्चन धर्माची तत्वे आहेत ही देखील त्यांनी अस्वीकृत केलेली आहे. आपल्याला माहीत आहे की त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मिशनरी बंगालमध्ये कार्यरत होते आणि या ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून हिंदूंच्या वेदांतावर टीका केली जात असे आणि ते मिशनरी असं म्हणत की त्यांच्या धर्मातील नीतितत्वाबरोबर त्रयीवाद व परंपरागत विशिष्ट सिद्धांत यावर श्रद्धा बसून लोक ख्रिस्ती धर्माचा दीक्षा घेतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल असं ख्रिश्चन मिशनरी सांगत असत. म्हणजे एकंदरीत काय तर ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला तर त्यांचा उद्धार होईल असं ख्रिश्चन मिशनरी सांगत असत. याला उत्तर देताना रॉय असं म्हणतात की परमेश्वराला वंदन करण्याचं आमचं एक साधन म्हटलं म्हणजे भूतदया किंवा परस्परांशी परोपकार बुद्धीने वागणे होय. आणि यासाठी म्हणजेच परमेश्वराला वंदन करण्यासाठी आम्हाला एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या व्यासपीठावर हात, पाय, डोके किंवा इतर जड इंद्रियांचे विशिष्ट व्यवहार करणे किंवा एखाद्या विलक्षण सिद्धांतावर श्रद्धा ठेवणे हा ईश्वर वंदनाचा मार्ग आहे असं आम्हाला वाटत नाही असं रॉय स्पष्ट करतात. पण युरोपातील मानवतावादावर मात्र त्यांना त्यांची श्रद्धा आहे. ईश्वरातील जो मानवतावाद आहे हा मानवतावाद त्यांना मान्य आहे. तर दुसरीकडे इस्लाममधील जी अनन्यता आहे या अनन्यतेची ते निंदा करतात. आता या अनन्यतेद्वारे अभिमंत्रित आणि अभिशापित अशा दोन घटकामध्ये मनुष्याचं विभाजन केलं जातं. याची निंदा कोण करतायत? रॉय करतायत. आता अभिमंत्रित म्हणजे काय तर ईश्वरी एकतेवर विश्वास ठेवतात ते आणि मुहम्मदला पैगंबर मानतात ते आणि हे लोक कुठं जातात? स्वर्गात जातात असा एक समज प्रचलित होता. आणि अभिशापित म्हणजे आयत जे आहेत कुराणामधील हे न वाचणारे आणि मुहम्मदला पैगंबर न मानणारे जे आहेत असे लोक जे नरकात जातात. रॉय यांच्या मते या ज्या दोन्ही मान्यता आहेत ह्या मान्यता अंधविश्वासी स्वरूपाच्या आहेत. तर एकंदरीत अवतारवाद, पैगंबर, दूत आदी दैवी शक्तींचे रॉय हे आक्षेपक होते. पण त्यांचं असं मत होतं की सर्व धर्मामध्ये सत्य आहे आणि तसंच असत्यही आहे. म्हणून कोणत्याही धर्मातील लोकांनी आपलाच धर्म श्रेष्ठ मानू नये. सर्व धर्माशी समबुद्धी ठेवून सार्वत्रिक किंवा विश्वधर्माचा विकास करावा अशा स्वरूपाची मांडणी रॉय करतात. आणि या संदर्भातच मॉनियर विलियम्स यांनी असं म्हटलेलं आहे की कदाचित तुलनात्मक धर्मशास्त्राचे पहिले खरे जे अन्वेषक आहेत हे अन्वेषक राजा राममोहन रॉय ठरतील. याच संदर्भात रवींद्रनाथ टागोर म्हणतात की त्यांच्या हृदयात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदी सर्वांसाठी जागा होती. वस्तुतः त्यांची आत्मा भारताची अशी आपली होती जी सर्व धर्माप्रती त्यांची आस्था असल्याची आपल्याला दिसून येते. तर हे राजा राममोहन रॉय यांचं धार्मिक कार्य आणि विचार आपण पाहिलेले आहे. त्यानंतर राजा राममोहन रॉय
यांचे सामाजिक जे कार्य आहे आणि विचार आहेत हे आपण आता पाहूया. ज्या पद्धतीने राजा राममोहन रॉय हे महान धर्मसुधारक होते, त्याच पद्धतीने ते महान असे समाजसुधारक होते. स्त्रियांची स्थिती सुधारण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेलं होतं. विशेषतः सती प्रथेचा त्यांनी तीव्र विरोध केलेला दिसून येतो. म्हणजे आपण पाहिलंय की त्यांच्या स्वतःच्या कुटुंबामध्ये त्यांच्या बहिणींना जबरदस्ती सती पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे ते स्वतः प्रचंड नाराज झालेले होते. 1818 त्यांनी सतीविरोधी आंदोलनास सुरुवात केली. 1818 बंगाली भाषेत सती प्रथेविरुद्ध धर्माची मीमांसा करणारे एक पत्रक लिहिलं. या पत्रकाचं त्याच वर्षी भाषांतर इंग्रजीमध्ये झालेलं होतं. या पत्रकाचं नाव होतं विधवांना पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याचा प्रथेचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील चर्चा. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे आणि ते वाचण्याजोगं आहे. जर तुम्हाला ते वाचायचं असेल तर रामचंद्र गुहा यांनी संपादित केलेल्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे पत्र सविस्तर वाचायला भेटेल, जे तुम्ही जरूर वाचा. तर एकंदरीत रॉय यांनी या पत्रकामधून सतीप्रथा ही हिंदू धर्माने सांगितलेले धार्मिक कर्तव्य नाही, तिला हिंदू धार्मिक ग्रंथांनी मान्यता दिलेली नाही, हे सप्रमाण त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी धर्माच्या ठेकेदारांनाही आवाहन केलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना देखील सतीप्रथेच्या बंदीसंदर्भात आवाहन केलेलं होतं. प्राचीन धर्मग्रंथांचं प्रमाण ते धर्माच्या ठेकेदारांना देतात आणि सर्वसामान्य लोकांची तर्कशक्ती, नैतिकता, मानवीयता आणि दयाभावाला आवाहन करतात. कोणत्याही शास्त्राच्या दृष्टीने आणि जगातील कोणत्याही लोकांच्या सारासार विचाराने पाहिले तरी रॉय यांच्या मते हे सर्व खून होते. म्हणूनच ते म्हणतात की सती म्हणजे धर्माच्या आडून केली गेलेली हत्या आहे. या संदर्भात रॉय यांनी स्मशानभूमींची यात्रा सुरू केलेली होती आणि तेथे जाऊन विधवांच्या नातेवाईकांना समजावून सती रोखण्याचा ते प्रयत्न करत असत. अनेक समविचारी लोकांच्या मदतीने त्यांनी अनेक गट आणि समूह निर्माण केलेले होते की कोणत्या ठिकाणी जबरदस्तीने सती केली जात आहे का यावर देखरेख ठेवण्यासाठी. आणि रॉय यांनी ही जी पार्श्वभूमी निर्माण केलेली आहे, या पार्श्वभूमीच्या आधारेच 1829 सती प्रथा विरोधी कायदा झाला. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी तो कायदा केला. याबरोबरच रॉय हे महिलांना पैतृक संपत्तीतील वाटा मिळावा या मताचे होते. यासाठी ते अर्थातच धार्मिक पुरावे दिलेले आहेत. ते म्हणतात की प्राचीन स्मृती ग्रंथांत मुलींना निदान मुलांच्या चतुर्थांशा इतका हिस्सा मिळावा असे प्रतिपादले आहे, हे त्यांनी जनतेसमोर मांडलेलं होतं. याच पद्धतीने रॉय हे विधवा विवाहाचे समर्थक होते, बहुविवाह विरोधी होते. माता पित्यांनी कन्या विक्रय करू नये अशा स्वरूपाचं देखील त्यांनी आवाहन केलेलं होतं. आणि त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचे मोठे समर्थक ते असलेले आपल्याला दिसून येतात. आता हे जे लोक आहेत, या लोकांमध्ये अधिक शुद्ध नीतिमत्ता स्थापन व्हावी, परमेश्वरी इच्छेसंबंधी त्यांचे विचार अधिक न्याय्य व्हावेत, त्याच पद्धतीने त्यांच्या भावी सुधारण्याच्या दृष्टीने दुसऱ्यास कशाचंही महत्त्व नाही असं ते म्हणतात. आणि हे ज्ञान होण्याच्या दृष्टीने पहिली खून काय, तर खून आणि रक्तपात यापासून त्यांचे धार्मिक आचार विचार लिप्त होतील अशी व्यवस्था करणे होय, त्यांना पाशवी उन्मादापासून मुक्त करणे होय. तेव्हाच ते सर्वमान्य सत्य तत्वांचे अधिक शांतपणे आकलन करू शकतील असं मत रॉय यांनी मांडलेलं होतं. त्यांच्या सामाजिक आणि सुधारणेसंदर्भातील जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांचा अंत व्हावा अशी त्यांनी असा प्रयत्न त्यांनी केलेला होता. तर जाती व्यवस्थेचा अंत करून स्वतंत्रता, समानता आणि बंधुतेच्या आधारावर लोकतांत्रिक समाजाची स्थापना करावी असं मत रॉय यांनी मांडलेलं होतं. तर जातीभेद हे गुलामगिरीचं मुख्य कारण आहे आणि जातीभेदामुळेच मनुष्य एकतेच्या अभावीच आपण दास्यत्वाच्या साखळीत बांधले गेलेले आहोत असं राजा राममोहन रॉय यांनी मत मांडलेलं होतं. जातीभेदाने राष्ट्रभावना नष्ट झालेली आहे आणि त्यामुळं
निदान राजकीय हित आणि सामाजिक सुख यांच्यासाठी तरी त्यांच्या धर्मात काही बदल होणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाचं मत रॉय मांडतात. आणि याला देखील ते प्राचीन धर्मग्रंथांचा आधार देतात. प्राचीन सुधारकांचा आधार घेण्याच्या प्रवृत्तीस अनुसरून बुद्ध धर्मानुयायी पंडित मृत्युंजयाचार्य यांच्या वज्रसूची या संस्कृत ग्रंथांचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे. आणि याद्वारेच त्यांनी पुढे जी जातीभेद मोडण्याची चळवळ सुरू झाली त्याची पार्श्वभूमी त्यांनी तयार केलेली आहे. जाती प्रथेच्या उन्मूलनासाठी महानिर्वाण तंत्रामध्ये वर्णित शैव विवाहाचं स्वरूप त्यांनी स्वीकारण्याचं सांगितलं. आता या जे शैव विवाहाचं स्वरूप आहे जे महानिर्वाण तंत्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं आंतरजाती विवाहाला प्रोत्साहन मिळेल आणि जाती प्रथेचं उन्मूलन घडून येईल असं मत त्यांनी मांडलेलं होतं. असो तर अशा स्वरूपाचे त्यांचे राजकीय आणि सामाजिक धार्मिक आणि सामाजिक विचार होते आणि कार्य होते. पुढील भागामध्ये आपण राजा राममोहन रॉय यांचे राजकीय विचार, कार्य आणि त्यांचे आर्थिक विचार यांची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.